नमस्कार. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांना वंदन करते. या मंदिराची जी अधिष्ठात्री देवता आहे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत यांना सुद्धा वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात म्हणून आपल्याला सुद्धा प्रणाम करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजः, पुरतो मारुति यस्य, तं वन्दे रघुनन्दनम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की समर्थांना त्यांच्या भ्रमंतीच्या काळामध्ये कोणकोणते अनुभव आले आणि जामतेमध्ये त्यांना मातृदर्शन घडलेलं आहे. परंतु त्यांना त्यांच्या भ्रमंतीमध्ये जी आपल्या देशस्थितीची दुसरी बाजू पाहायला मिळाली त्याचं आता आपल्याला थोडंसं वर्णन करायचं आहे. समर्थ ज्या वेळेला भ्रमंती करत होते त्यावेळेला देशामध्ये आपल्या यवनांचं राज्य पसरलेलं होतं. आपल्या मंदिरांचा विध्वंस केला जात होता आणि त्या जागी मशिदी उभारल्या जात होत्या. ज्या मूर्ती आहेत त्या फोडल्या जात होत्या आणि मशिदीच्या पायऱ्या म्हणून बसवल्या जात होत्या. ज्या देवांच्या मूर्ती धातूच्या होत्या त्या वितळवून किल्ल्यांवरती तोफांसाठी त्यांचा वापर केला जात होता. हिंदूंच्या देवालयांप्रमाणेच स्त्रियांची सुद्धा अगदी विपन्न अवस्था आलेली होती. सुंदर असणं हा स्त्रीसाठी वरदानाचा भाग नसून शाप असलेला भाग आहे. स्त्री मग ती राजघराण्यातली असो किंवा सामान्य घरातली असो तिची नियती ठरलेलीच होती. अल्लाउद्दीनने राणी पद्मिनीची मागणी केली आणि त्यासाठी चितोडवर आक्रमण केलं. त्यावेळेला त्या त्रिभुवन सुंदरीला स्वतःच्या शीलाचं रक्षण करण्यासाठी जोहार करावा लागला. गुजरातच्या करणराय वाघेला या राजाची पत्नी कमलदेवी हिचं सुद्धा अल्लाउद्दीनने अपहरण केलं आणि तिला पट्टराणी बनवलं.
त्याच्यानंतर दौलताबादचा जो राजा होता रामदेवराय, त्याच्या बाजूने अल्लाउद्दीनच्या विरुद्ध शर्थीने लढणारी त्याची मुलगी जी आहे जेठाई, हिचीच तहामध्ये मागणी केली गेलेली आहे. संगमेश्वरचा शंकरराव मोरे नावाचा जो संस्थानिक होता, त्याची अतिशय सुंदर असलेली मुलगी हुसेन अकबरने पळवली आणि विजापूरच्या बादशहाला भेट दिली. या घटना किंवा ही उदाहरणं पूर्वीची म्हणावी तर रामदास ज्या वेळेला भारत भ्रमंती करत होते तेव्हा त्यांना सुद्धा पदोपदी ही उदाहरणं वास्तवामध्ये घडताना दिसत होती. ते ज्या वेळेला वृंदावन मथुरेमध्ये होते त्यावेळेला तिकडचा फौजदार मुर्शिदाबाद खान हा काय करायचा, गावाचा जर का सारा चुकला तर तो त्या गावावरती आक्रमण करायचा आणि स्त्रियांना मुलींना पळवून नेऊन जनानखान्यात ठेवायचा. गोवर्धन पर्वतावरती कृष्णाष्टमीच्या दिवशी मोठा मेळावा भरायचा. त्यामध्ये हा मुर्शिदाबाद जो आहे खान तो धोतर नेसायचा, गंधाचा टिळा लावायचा आणि त्या मेळाव्यामधनं फिरायचा. एखादी सुंदर स्त्री दिसली तर तिचं अपहरण करायचा आणि आधीच तयार ठेवलेल्या होडीमध्ये तिला घालून आग्र्याला घेऊन जायचा. ज्या वेळेला शहाजहानने औरंगजेबाला बुंदेलखंडावरती आक्रमण करायला पाठवलं त्यावेळेला त्याने बुंदेलखंडातले जे झुंजार बुंदेला आहेत त्यांना हरवलं आणि त्यावेळेला हाती आलेल्या सगळ्या मुलींना आणि स्त्रियांना नेऊन जनानखान्यामध्ये कोंबलेलं आहे. शहाजी राजांचा जो चुलत भाऊ आहे खेडोजी भोसले, याची पत्नी नाशिकला गोदा स्नानासाठी गेलेली असताना तिचं सुद्धा अपहरण करण्यात आलं आणि तुम्ही 4 लाख रुपये जर का भरले तरच तुमच्या पत्नीची सुटका केली जाईल असं सांगण्यात आलं. बिचाऱ्या खेडोजी भोसल्यांनी 4 लाख रुपये दंड भरला, आपल्या पत्नीची सुटका करून तिची अब्रू वाचवली. पण खेडोजी राजे बडा माणूस होते, सामान्य घरातल्या स्त्रियांचं काय. दाभोळपट्टीमध्ये आपल्या अंगणापुढे रांगोळी काढणाऱ्या स्त्रियांना बघून मुसलमान चाचे लोक म्हणायचे, आजबाई सारवा उद्याबाई तारवा. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी ती सुंदरी गुलामांच्या बाजारामध्ये उभी असलेली दिसायची. स्त्रियांच्या दुर्दशेचे हे अवतार पाहून समर्थांचं काळीज विदीर्ण झालं. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्यामसुंदरी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. रामदासांनी दासबोधामध्ये संसार दुःखाचं जे वर्णन केलेलं आहे ना ते अजिबात कपोल कल्पित नाहीये. तो काही त्यांचा कल्पना विलास नाहीये, तर त्यावेळेला घडून गेलेला आणि घडत असलेला तो इतिहासच आहे. अकस्मात धाडी आली, कांता बंदी धरून नेली, वस्त भावही गेली प्राणी याची, तेने दुःख झाले अपार, दीर्घ स्वरे रुदन करे, मनी आठवे सुंदरी मनोभावे, तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्ट झाली. हा सगळा असा कारभार बहुतांशी ठिकाणी चालू असलेला समर्थांनी पाहिलेला आहे.
इतकंच नाही तर ज्या वेळेला अकबराने चितोडवरती हल्ला केला त्यावेळेला त्याने 30,000 नागरिकांची हत्या केली आणि जी हिंदूंची घरं होती, त्यांचे राजवाडे होते, त्यांची मंदिरं होती, ती उद्ध्वस्त करून तिथे मशिदी बांधल्या. इतकंच नाही तर त्यांनी कत्तल केलेल्या राजपूतांच्या जांघव्याचं वजन 2.5 मण भरलं होतं. म्हणजे बघा एवढी कत्तल त्यांनी केलेली होती. सर टॉमस रो जो आहे विदेशी प्रवासी इथून राहिलेला होता त्या काळामध्ये, त्यांनी लिहून ठेवलंय जहांगीराला लहर आली की तो गावाच्या गावं जाळून टाकायचा. का तर त्याला लहर लागली. पण ते करत असताना गरिबांची घरं जाळली जातात हे काही त्याच्या मनात यायचे नाही. एक इटालियन प्रवासी होता मनुची नावाचा. तो 34 वर्ष भारत देशामध्ये राहिलेला. मोगलांचा सगळा जो वर्चस्वाचा काळ आहे तो त्यांनी निरखून पाहिलेला आहे. त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे एखाद्या यवनी सरदाराने पराक्रम गाजवला की त्याचं प्रतीक म्हणून मारल्या गेलेल्या लोकांची मुंडकी तो आग्र्याला पाठवायचा. कशासाठी तर ती मुंडकी लोकांना दिसावी म्हणून तिथे बुरुज बांधण्यात आलेले होते. त्या बुरुजांच्या भोकामध्ये ही मुंडकी ठेवली जायची. 2-2 फुटांच्या अंतराने ही मुंडकी ठेवलेली दिसायची. आणि तो पुढे असं म्हणतो की एकदा तर मी अशी 10,000 मुंडकी पाहिली. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की त्यावेळेचं जनजीवन कसं होतं, काय काय परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं त्यावेळेच्या लोकांना. आणि हे परकीय आक्रमण कमी म्हणून की काय, अस्मानीचा सुद्धा प्रतिकार लोकांना करावा लागत होता. रामदासांनी जे अस्मानी आणि सुलतानी हे प्रकरण लिहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्णपणे याचं प्रत्येकाने वर्णन रेखाटलेलं आहे. आपल्याला अक्षरशः वाचवत नाही, आपण थबकतो. अस्मानी काय होती? रामदासांच्या काळामध्ये भरपूर वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ पडल्यामुळे इतकी महागाई झाली होती की घरातलं प्रत्येक भांडकुंड सगळे अलंकार विकून लोक खंत झाले होते 2 वेळच्या पोटाच्या घासासाठी. श्रीमंत लोक ओंजळवर मोती द्यायचे. कशासाठी? ओंजळवर ज्वारी आपल्याला मिळाली म्हणून. आणि सगळीकडे हलाखीची परिस्थिती असल्यामुळे माणसांच्या मनातली जी ईर्ष्या होती, जी जिद्द होती, जो स्वाभिमान होता, तो संपूर्ण लयाला गेलेला होता, रसातळाला गेलेला होता. आणि त्याच्यासाठी रामदासांनी अचूक वर्णन एका वाक्यातच केलेलं आहे. रामदास म्हणतात, पदार्थ मात्र कितुका गेला, नुसता देशची उरला. सगळं वर्णन या एका वाक्यामध्ये आलेलं आहे. पदार्थाने सगळं गेलं, लुटलं गेलं, फक्त देश ताब्यात आहे. पण तो देश सुद्धा आमच्या आधिपत्याखाली नाही. हे सगळं बघत बघत त्यांची भ्रमंती पूर्ण झाली आणि 1644 मध्ये ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ते विचार करायला लागले. त्यांचं मन विदीर्ण झालं देशस्थिती पाहून. माणसासारखा माणूस माणसासारख्या माणसाला इतका छळू शकतो ही आकलना पलीकडची गोष्ट आहे. मुळात ते स्वतः वैराग्यपूर्ण आहे. त्यांना नाही घर, त्यांना नाही दार, नाही बायको, नाही मुलं, नाही संसार, पण देशस्थिती पाहून त्या वैराग्याची स्थिती सुद्धा चिंतेने ऊर फाटतो अशी झालेली आहे.
आणि त्यावेळेला हतबल होऊन थोडंसं नैराश्य त्यांना आलं आणि ते आपल्या प्रभू रामरायांच्या समोर उभे राहिले आणि प्रभू रामरायांच्या समोर त्यांनी प्रार्थना केली, कल्याण करी रामराया रामराया, कल्याण करी रामराया. आणि ती प्रार्थना केल्यानंतर प्रभू रामचंद्रांचं रूप डोळ्यासमोर ठेवून ते विचारमग्न झाले आणि अखेर त्यांना दिशा सापडली. भक्ताची हाक देवाने ऐकली. रामदासांच्या लक्षात आलं की परकीय आक्रमणाच्या खाली आपल्याला राहावं लागतंय, माणसं मुंग्यांसारखी मारली जात आहेत, आपली मंदिरं भ्रष्ट केली जात आहेत, मुलींना बायाबापड्यांना पळवून नेलं जात आहे. हे काही यवनी आक्रमकांचा पराक्रम किंवा त्यांचं बळ नाहीये, ही गोष्ट घडते ते तर कशाचं आहे ते? आपल्याच लोकांच्या सेवेवर, मदतीवर, आपल्याच देशातल्या लोकांच्या फाटाफुटीवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यवनांच्या भीतीमुळे हे घडतं आहे. आणि एकदा रोगाचं निदान झाल्यानंतर आता बरोबर त्याची उपाययोजना रामदासांनी करायला घेतली. त्यांनी मनामध्ये विचार केला की ही परिस्थिती बदलायची असेल तर ती मुळापासून बदलायला पाहिजे. लोकांची मनं आमूलाग्र बदलल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. त्यांच्या मनातली ही भीती आधी नष्ट केली पाहिजे. आणि म्हणून ते गंभीरपणे लोकांना सांगायला लागले, धीर धरा, धीर धरा, गडबडू नका, गडबडू नका, विवेक धरा, प्रयत्नांची कास धरा, उपासनेला लागा. पण असं एखाद्याला सांगितलं उपासनेला लागा, घाबरू नका, भीती काढून टाका, तर असं काही होत नाही हो मंडळी. मग कधी होतं? जेव्हा आपल्या समोर एखादी अमानवी शक्ती आपल्या समोर असते तेव्हा तिच्यावर श्रद्धा ठेवून आपल्या मनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. आणि म्हणूनच रामदासांनी ह्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रभू रामचंद्रांची उपासना करण्याचा सल्ला लोकांना दिला आणि तो कार्यान्वित आणण्यासाठी स्वतःपाशी कृती करायला प्रारंभ केला. सज्जनांना छळणाऱ्या, त्रिभुवनाला भयकंपित करणाऱ्या, देवांना बंदीत टाकणाऱ्या, अबलांचं अपहरण करणाऱ्या 14 चौकड्यांच्या रावणाचा वध प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. आणि म्हणून रामदासांनी रामाची उपासना करायला सांगितलेली आहे. आणि रामाच्या उपासनेबरोबर मारुतीची सुद्धा उपासना करायला सांगितलेली आहे. कारण जे महायुद्ध घडवून प्रभू रामचंद्रांनी 14 चौकड्यांच्या रावणाचं रावण राज्य धुळीला मिळवलं, त्या कामामध्ये त्यांना नळ, नीळ, सुग्रीव, जांबुवंत इत्यादी वानरवीरांप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा सुद्धा अधिक प्रमाणामध्ये हनुमंताचं सहाय्य झालेलं आहे. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये आहे, त्यांना माहिती आहे त्याचं शौर्य काय आहे. रामदासांनी अंजनी गीत नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे आणि त्या काव्यामध्ये मारुतीची योग्यता किती आहे याचं यथार्थ वर्णन रामदासांनी करून ठेवलेलं आहे. मारुतीने अतुलनीय सहाय्य प्रभू रामचंद्रांना केलेलं होतं. त्याची उत्कट रामभक्ती, त्याचं अस्खलित ब्रह्मचर्य, त्याचा भीम पराक्रम, त्याचं पर्वतांना सुद्धा हलवू शकणारं शरीर बळ आणि त्याचा सेवाधर्म हे गुण त्या महत् कार्यामध्ये कामी आलेले आहेत. आणि म्हणूनच रामदासांनी प्रभू रामांचा रावणाचा वध केलेला
गाण्यासाठी जसं युद्धकांड रचलं तसंच सीतामाईचा शोध घेणाऱ्या हनुमंताचा लंका दहनाचा पराक्रम गाण्यासाठी सुंदरकांड सुद्धा रचलेलं आहे. रामदासांची भीमरूपी स्तोत्र प्रसिद्ध झाली. त्यामध्ये सुद्धा त्यांनी मारुतीचा हाच पराक्रम आणि त्याचं भीमरूपच वर्णन केलेलं आहे. ओज हा भीमरूपी स्तोत्रातला प्रमुख गुण आहे. कसा आहे हनुमंत? धर्म संस्थापनेला मदत करणारा तो धर्मवीर आहे. तो संकटात मदत करतो, पण भक्ती पाहिजे आणि मनामध्ये संदेह असता कामा नये. असा हा हनुमंत, त्याचा आदर्श, त्याची उपासना करायला रामदासांनी सांगितलेला आहे. असा हा मारुती रामदासी अग्रगण्य आहे, कपिकुळासी मंडन आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाची पूर्वी सांगताना समर्थ म्हणतात की तो कर्णकर्कशू झालेला आहे आणि धर्मसंस्थापनेसाठी हा जो दास आहे तो उठीला बळे, म्हणजे आता तो उभा राहिला आहे, सज्ज राहिला आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मंडळी, धर्मसंस्थापना करण्यासाठी राम हा नर असेल तर त्या धर्मसंस्थापनेसाठी मदत करणारा मारुती हा त्याचा पालिक होता. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की रामदासांच्या वेळेला, बरं का, त्यांच्या वेळेला ज्या राक्षसांचा त्यांना उच्छेद करायचा होता आणि धर्माचं राज्य स्थापन करायचं होतं, त्याच्यामधला नर जो आहे, प्रमुख जो आहे, तो रामरायासारखा असला पाहिजे आणि त्याचा दास जो आहे, पालिक जो आहे, तो हनुमंतासारखा असला पाहिजे. हे त्यांनी डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. आता प्रभू रामचंद्रांची उपासना करायला सांगितली, मारुतीरायाची उपासना करायला सांगितली. आता 1645 साली समर्थ महाबळेश्वरला आले. कृष्णा नदीच्या खोऱ्यामधल्या महाबळेश्वरला आले आणि आता त्यांच्या कार्याला प्रत्यक्षात खरोखरीच वेग आला आणि सुरुवात झालेली आहे. समर्थ पहिल्यांदा महाबळेश्वरला का आले असतील? मुळात समर्थ हे निसर्गप्रेमी आहे. नद्यांच्या उगमांचं त्यांना प्रचंड आकर्षण आहेच. आणि महाबळेश्वरला 5 नद्यांचं उगमस्थान आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. शिवाय तिथे अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर अशी 2 शंकरांची जागृत स्थानं आहेत. महाबळेश्वरला भ्रमण करत असताना त्यांना 2 शिष्यरत्न मिळालेली आहेत, दिवाकर देशपांडे आणि अनंत देशपांडे. अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर ह्या 2 मंदिरांचे हे 2 भाऊ पुजारी होते. ते पुजारी असल्यामुळे क्षेत्रावरती त्यांना भट असं संबोधलं जायचं. समर्थ संप्रदायामध्ये त्यांचा समावेश झाल्यानंतर त्यांना गोसावी अशी उपाधी मिळालेली आहे. हे दिवाकर गोसावी आणि अनंत गोसावी समर्थ संप्रदायात सामील झाले. त्यांचं वैशिष्ट्य काय होतं? जे अनंत होते, अनंत भट, ते उत्तम प्रकारे काव्य लिहायचे, उत्तम प्रतीचे ते कवी होते. आणि जे दिवाकर आहेत, दिवाकर गोसावी, आता ते प्रचंड बुद्धिमान होते. बुद्धी कौशल्य त्यांच्याकडे होतं आणि सगळ्यात महत्वाचा गुण समर्थांनी त्यांच्यामधला घेतलेला होता, ते राजकारणामध्ये निष्णात होते. राजकारणातला व्यवहार करण्यामध्ये निष्णात होते. म्हणून रामदास त्यांच्याबद्दल म्हणतात की हा जो दिवाकर आहे तो दुराकी आहे, दोन्ही प्रकारे तो आपल्याला मदत करणार आहे. तो अति बुद्धिमान असल्यामुळे महाबळेश्वर पण आहे आणि
राजकारणात जर का काही कार्य साधून घ्यायचं असेल तर याचीच नेमणूक केली तर ती सोय होऊन जाणार. आणि नंतर त्यांनी ती सोय केलीच. येत आहे पुढच्या मुद्द्यामध्ये. महाबळेश्वरला तो पंचगंगा नद्यांचा जो उगमस्थान आहे एका डोंगरामध्ये, त्याच्यावरती समर्थांनी मठ उभारला आणि मारुती स्थापन केला. काय त्यांचं म्हणतात तसं दूरदृष्टी असेल बघा. असं मी का म्हणते, तिथे तो मारुती आणि मठ स्थापन केला. कारण आहे का, त्या रामदासी मठापासून प्रतापगड दिसतो आणि दुर्बिणीच्या सहाय्यानं जर का पाहिलं, त्या मठाच्या इकडून दुर्बिणीच्या सहाय्याने पाहिलं तर प्रतापगड आणि आजूबाजूच्या जंगलातल्या हालचाली टिपता येतात. बघा काय संदर्भ लावायचा पुढे. प्रतापगडचा संदर्भ काय आहे. हालचाली टिपता यायच्या. आणि एवढंच नाही तर महाबळेश्वर सारख्या अशा ठिकाणी त्यांनी पहिला मठ स्थापन केला. आणि त्याचा मठपती कोणाला नेमलं, आता मी म्हटलं तसं राजकारणामध्ये तरबेज असलेल्या दिवाकराची नेमणूक केली. यातून आपल्याला एक कळतं की समर्थांचं राजकारणातलं दूरदर्शित्व किती होतं हे आपल्याला या ठिकाणी कळून चुकतं. समर्थांनी महाबळेश्वरला मठ स्थापन करून मारुती स्थापन केल्यानंतर झंझावाती प्रचार करून ते भ्रमंती करायला लागलेले आहेत. केवळ पूजा अर्चा भजन कीर्तन म्हणजे धर्म नाही, तर हे सगळं निर्धोकपणे पार पडण्यासाठी अधार्मिकांचं राज्य नष्ट करून स्वतःच्या धर्माच्या राज्याची स्थापना करणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे हे रामदासांनी सांगितलेलं आहे लोकांना. त्यांनी सांगितलं प्रभू रामरायाची उपासना करा, मारुतीची उपासना करा, संघटित व्हा, ज्ञानी व्हा. तुमच्या उपासनेचं तेज तुमच्या कार्यकर्तृत्वामधनं दिसायला लागते. आता महाबळेश्वरचा हा प्रसंग झाल्यानंतर तिथेच अजून एक छान प्रसंग घडल्यावर का रामदासांच्या किती वेळा प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं असेल. प्रत्येक वेळेला ते वेगवेगळे प्रसंग वाचताना आपल्याला खरोखर अचंबित व्हायला होतं की खरोखर किती अलौकिक व्यक्तिमत्व आहे रामदास. म्हणजे काय घडलेलं आहे बघा. महाबळेश्वरला हिंडत असताना ब्रह्म अरण्यामध्ये ते हिंडत होते आणि एकदा काय झालं, ते हिंडता त्या रानामध्ये त्या जंगलामध्ये हिंडता वृक्ष पानफुलं जलप्रवाह पशुपक्षी यांच्या नादामध्ये त्यांना भूल पडली. म्हणजे काय झालं, ते फिरत विशिष्ट काळानंतर एकाच जागी येऊन थांबायला लागले. त्यांना काही रस्ताच सुचेना किंवा दिसेना. 3 दिवस असे ते फिरले. 3 दिवस त्यांना ही रांगोळी पडली आणि तिसऱ्या दिवशी त्यांना एक पर्णकुटी दिसली. बरं का, पर्णकुटीमध्ये वृद्ध जोडपं होतं. रामदास पर्णकुटीमध्ये शिरले. त्या वृद्ध जोडप्यांनी रामदासांचं स्वागत केलं आणि ते वृद्ध जोडपं रामदासांची पाद्यपूजा करणार. अतिथी आले म्हणजे पाद्यपूजा करायला पाहिजे. पाद्यपूजा करणार. तेवढ्यात रामदास म्हणाले, मी कोणाकडनंही पाद्यपूजा करून देत नाही. मी 3 दिवसाचा उपाशी आहे. काही भिक्षा मिळाली तर चालेल. त्या वृद्ध दाम्पत्याने रामदासांना भोजनासाठी बसवलं आणि एखादा ब्राह्मण भोजनासाठी बसल्यानंतर वेदातले सुक्त किंवा मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. त्याला अभिश्रवण असं म्हणतात. पण इथे त्या वृद्ध जोडप्यापैकी त्या पुरुषाने अभिश्रवण म्हणून रामदासांचंच महात्म्य कथन केलेलं आहे. हे वृद्ध दुसरं तिसरं कोणी नसून प्रभू रामचंद्र आणि सीतामाईच होत्या. समर्थ प्रतापाच्या 13व्या समासामध्ये या प्रसंगाचं अतिशय गोड सुंदर वर्णन करून ठेवलेलं आहे. आता भोजन प्रसाद झाल्यानंतर सीतामाईंनी म्हणजे जानकी देवींनी प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारला
अहो तुमचा हा जो शिष्य आहे तो ब्रह्मचारी आहे आणि तुम्ही गृहस्थाश्रमी आहात, असं कसं काय? त्यावेळेला प्रभू रामचंद्र हसत हसत म्हणाले, अगं आपण गृहस्थाश्रमी आहोत म्हणून इतक्या थोर पुरुषाची आज आपल्याला सेवा करायला मिळाली. म्हणजे मंडळी, भक्ताने आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणं, सेवा करणं आपल्याला माहितीये, पण देवाने भक्ताची स्तुती करणं, त्याचं गुणगान गाणं हे खरोखरच नवलाईचं आहे. आणि ते नवल रामदासांच्या बाबतीमध्ये घडलेलं आपल्याला जाणवतो. हा जो प्रसंग आहे की मंडळी, हा प्रसंग समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांना प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन सांगितला, पण संक्षिप्त रूपात सांगितला. वेणाबाईंना उत्सुकता वाटली म्हणून तिने रामदासांना विचारलं या बाबतीत आणि रामदासांनी सविस्तर हा वृत्तांत त्यांना कथन केला. आणि वेणाबाईंनी तो बाह्याबाई नावाची त्यांची जी शिष्या होती तिला कथन केला आणि तिने तो गिरीधरांना कथन केला. त्यांनी तो समर्थ प्रतापात लिहिला. आजही निष्ठावान जे रामदासांचे भक्त आहेत ते भक्त भोजनाला सुरुवात करताना ह्या 13व्या समासाचं त्रिसुपर्ण अन्नसुक्ताबरोबर पठण करतात. असं पठण केलं म्हणजे अन्नोदकाची जी समृद्धी आहे ती अक्षय समृद्धी लाभते असा त्यांचा दृढ विश्वास आहे. आता ही घटना घडल्यानंतर आपल्याला जायचं आहे या मुद्द्याकडे की रामदासांनी प्रचंड प्रमाणावरती मारुतीची स्थापना केलेली आहे. परंतु त्यांनी स्थापन केलेले जे 11 मारुती आहेत ना ते विशेष महत्वाचे आहेत. समाजाने हनुमंतासारखं बलवान व्हावं, बुद्धिवर्धिष्ठू व्हावं यासाठी रामदासांनी जागोजागी मारुतीची मूर्ती स्थापन करायला प्रारंभ केला. मारुतीच्या देवालयांमध्ये तरुण मुलं व्यायामासाठी यायची. ती त्या काळातली व्यायाम मंदिरच होती. गाव तेथे मारुती हे जणू रामदासांच्या जीवन कार्याचं एक अविभाज्य अंगच होऊन गेलेलं होतं. समर्थांनी मी आता म्हटलं तसं अनेक मारुतींची स्थापना केली पूर्ण भारत वर्षामध्ये. परंतु त्यांनी जे 11 मारुती स्थापन केले ना ते विशेष महत्वपूर्ण आहेत. आणि एका अभंगामध्ये वेणाबाईंनी त्यांचा उल्लेख करून ठेवलेला आहे. मग पारगावला एक आहे, शिंगणवाडीला एक आहे, उंब्रजला आहे, बहे बोरगावला आहे, चाफळला 2 आहेत. असे ते सगळे 11 मारुती आहेत. मग त्या 11 मारुतींनाच वेगळं स्थान का बरं दिलेलं आहे? आणि ते 11 मारुती त्यांची देवालय अगदी अशी भव्य दिव्य आहे, छोटंसं देवालय आहे. पण त्यावेळच्या सामाजिक दृष्टिकोनातनं ती महत्वाची केंद्र होती. आणि त्या देवालयांचा जो कारभार असेल, उत्सव असेल, पूजा अर्चा असेल, आरती असेल, हे लोक उत्स्फूर्तपणे करायचे. परंतु त्या 11 मारुतींना वेगळं स्थान का दिलेलं आहे याचं निश्चित कारण आज आपण सांगू शकत नाही. पण संपूर्ण साहित्य वाचल्यानंतर साकल्याने आपण विचार करायला लागतो. तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हा विचार सतत यायला लागतो. तो विचार आता तुम्हाला सांगते की शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे रामदास आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली पाहिल्या ते ठिकाणी. त्याच्यानंतर चाफळला जे 2 मारुती त्यांनी निर्माण केले 11 मारुतींपैकी, त्याच्यापैकी एक आहे दास मारुती आणि एक आहे वीर मारुती. त्या वीर मारुतीच्या देवालयामध्ये सुद्धा शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे पन्हाळगडावरून निसटून ज्या वेळेला विशालगडाकडे शिवाजी महाराज जात होते त्यावेळेला वाटेत पारगावचा मारुती लागतो. मग अशी आपण जर जोडणी केली तर आपल्या लक्षात येतं की कदाचित शिवाजी महाराजांबरोबरच्या गुप्त बैठकी इथे होत असाव्यात, राजकारणाची चर्चा घडत असावी. आता याला ठोस पुरावा नाहीये म्हणून आक्षेप दिला म्हणतात ना रामदासांनी राजकारण केलंच नाही.
तसं नाहीये, त्यांनी सगळ्यात जास्त राजकारण केलं. याचं कारण राजकारणाचा कधीही पुरावा ठेवायचा नाही हा प्रमुख सिद्धांत आहे, तो अचूक पाळलेला आहे. म्हणून आपल्याला विशेष काही मिळत नाही. पण सगळ्या प्रसंगांची तर्कसंगती लावली तर निश्चित जाणवतं मग हे एवढेच 11 मारुती का वेगळे काढले, तर त्याचं कारण हे असू शकतं. पण स्पष्टपणे त्याचा कुठे उल्लेख नाही हो, हे पण मी तुम्हाला सांगतो. आता 11 मारुतींची ही घटना पाहिल्यानंतर आपल्याला जायचं आहे एक एक मौक्तिक, शिष्यरूपी मौक्तिक रामदासांना कशी मिळालेली आहेत. सतीबाईंच्या उदाहरणाकडे जाऊ, भीमस्वामींच्या उदाहरणाकडे जाऊ. शहापूरला अंबाजी कुलकर्णी सगळ्या गावकीचा कारभार पाहिजे, पण आता वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांनी आपल्या जावयाला बाजीपंत शहापूरकरांना ती जबाबदारी सोपवली. शहापूरकरांच्या पत्नीचं नाव आहे सतीबाई. त्यांना 5-6 मुलं आहेत. संसार सुखाचा आहे. आजही शहापूरमध्ये तो वाडा आहे आणि त्यांचे वंशज सुद्धा आहेत बरं का. आता सतीबाई या देवदेव जरी करत असल्या ना तरी त्यांचा जो आध्यात्मिक त्यांची जी निष्ठा आहे ना ती स्वच्छ नव्हती असं मी का म्हणते. आपल्या घरल्या घरामध्ये रामनामाचा उच्चार करायचा नाही अशी त्या बाईची धारणा होती. त्याच्या पाठीमागचा तिचा विचार काय, भरल्या घरात रामनाम घेतलं तर काहीतरी अभद्र घटना घडते म्हणे. का, कारण रामनाम फक्त एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतरच घ्यायचं असतं म्हणे, किंवा त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेमध्ये रामनाम घेतात, इतर वेळेला नाही घ्यायचं अशी तिची धारणा आहे बरं का. म्हणून मी म्हणते की तिची आध्यात्मिक निष्ठा स्वच्छ नाही. आणि बाजीपंत आदिलशाहीमध्ये नोकरीला असल्यामुळे ते सुद्धा अगदी जेमास तेमासच देवदेव करत होते. फार काही उत्सुकतेने देवदेव करत नव्हते. सुखसंपन्नता असेल म्हणूनही देवाकडे वळत नसतील, किंवा एखादा प्रतिकूल प्रसंग अजून आलाच नसेल म्हणूनही देवाकडे वळत नसतील. कारण काही असो, ते दोघं पती पत्नींचा देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता. पण त्यांचा भाग्योदय होण्याचा क्षण समीप आला होता बरं का. कारण एके दिवशी समर्थांची स्वारी सतीबाईंच्या वाड्यामध्ये प्रवेश करते. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हणते. ओम भवती दीक्षांतेही असं ते म्हणतात आणि परत श्रीराम जय जय रामचा मंत्रघोष सुरू ठेवतात. हा मंत्रघोष ऐकून सतीबाई तावातावाने घरातनं बाहेर येते आणि त्यांच्या अंगावर खेक असते. ती म्हणते, अरे बाबा, या भरल्या घरामध्ये रामनाम घेऊ नको रे बाबा. समर्थ तिला म्हणतात, आई, भरल्या घरामध्ये रामनाम घेतलं, देवाचं नाम घेतलं की घराला शोभा येते. तर हीच रामदासांना रामनाम घेणं कसं वाईट हे सांगते बरं का. आणि रामदास ऐकतो. स्वतःचं हे अगाध तत्वज्ञान तिने रामदासांपुढे मांडलं आणि ठणकावून त्यांना सांगितलं, तुम्हाला भिक्षा हवी असेल ना, रामनाम घ्यायचं नाही, आमच्या वाड्यामध्ये घेऊ. रामदास म्हणाले ठीक आहे, आणि भिक्षा न घेता तडक निघून गेले. रामदास रोज 8 दिवस सतीबाईंच्या वाड्यामध्ये श्रीराम जय राम करत यायचे आणि ती बाई त्यांना अक्षरशः हातरून लावायची आणि म्हणायची, रामनाम घेताना भिक्षा मिळणार नाही. 8 दिवसानंतर परत जेव्हा ते त्या वाड्यात जातात ना आणि आता ते रामनामाचा मंत्रघोष करणार, तेवढ्यात त्यांना जाणवतं की वाड्यामध्ये गंभीर शांतता पसरलेली आहे आणि सतीबाई ज्या आहेत त्या वाड्याच्या अंगणातच बसलेल्या आहेत. समर्थांना त्या बघतात आणि लगेच त्यांच्या अंगावर खेकसतात, तुमच्या रामनामाने सत्यानाश झाला. जणू काही समर्थ येण्याची वाट बघतच ती बाई तिथे बसलेली आहे, समर्थांना ओरडायला. झालं होतं असं की बाजीपंतांविरुद्ध त्यांच्या हितशत्रूंनी आदिलशाही दरबारामध्ये काही कागाळी केलेली होती. तिजोरीतला अपहार केला असा त्यांच्यावर आरोप आणलेला होता आणि दरबारातल्या लोकांनी शहानिशा न करता बाजींना पकडून तुरुंगात टाकलं. आणि म्हणून सतीबाई आता भडकल्या रामदासांवरती आणि म्हणतायत, तुमच्या रामनामाने घात केला. रामदासांना हे कळल्यानंतर रामदास त्यांना म्हणाले की आजपासून 11व्या दिवशी
घरी परत येईल त्यानंतर तुम्ही रामनाम घेणार का? ज्या वेळेला असं समर्थांनी सांगितलं त्यावेळेला सतीबाई म्हणाल्या, हो माझे पती निर्दोष सुटून जर का आले तर मी रामनाम घेईल. समर्थांनी हे आव्हान स्वीकारलं. समर्थ म्हणाले, मग 11व्या दिवशी तुमचे पती निर्दोष सुटून परत येतील. आणि असं आश्वासन मिळाल्यानंतर सतीबाईंना मिळून आलं आणि त्यांना आज मात्र वाटलं की रामदासांना भिक्षा घालावी. पण रामदास म्हणाले, आता बाजीपंत परत आल्यानंतरच तुमच्या घरी भिक्षा घ्यायला येतो. रामदासांनी बाजी घोरपडे आणि दिनायक राव म्हणून त्यांचे आदिलशहाच्या दरबारामध्ये जे शिष्य होते त्यांच्याकरवी अपहरून जे काही रक्कम होती त्याचा भरणा केला. बाजीपंतांची निर्दोष सुटका केली. बाजीपंत घरी आले. बाजीपंत घरी आल्याचं बघताच सतीबाईंना प्रचंड आनंद झाला आणि भरल्या घरामध्ये आपली पत्नी राम नाम घेते आहे हे बघून बाजीपंतांना आश्चर्य वाटलं. पती घरी आल्याचं बघून संपूर्ण स्वयंपाकाची सिद्धता सतीबाईंनी केलेली आहे. स्वयंपाक सिद्ध केला आणि त्या वाट बघत त्या चातकासाठी आता समर्थ कधी येतात, आज त्यांना भोजनासाठीच थांबवायचं. आणि तेवढ्यात समर्थ मंत्रघोष करत आलेच. सतीबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आज आमच्याकडे भोजन करायचं. बाजीपंत सुद्धा त्या दिवशी घरी थांबलेले आहेत. समर्थ एरवी कोरांत भिक्षा घ्यायचे, पण त्या दिवशी त्यांनी भोजन भिक्षा घेतलेली आहे. भोजन झाल्यानंतर त्यांनी बाजीपंतांना आणि सतीबाईंना अनुग्रह दिला. मग आता दक्षिणा द्यायची म्हणून सतीबाईंनी विचारलं, महाराज मी तुम्हाला कोणती दक्षिणा देऊ? महाराज म्हणाले, आई मला दक्षिणा म्हणून तुमचा हा मुलगा हवा आहे. आणि त्यांच्या मुलांमधल्या एका 10-12 वर्षाच्या मुलाकडे त्यांनी बोट दाखवलं. त्या मुलाचं नाव होतं भीम. बाजींनी आणि सतीबाईंनी आनंदाने भीमाला समर्थांच्या जोडीमध्ये टाकलं. हाच भीम पुढे भीमस्वामी म्हणून नावारूपाला आला. तंजावरचा मठपती झाला. कर्नाटकामध्ये समर्थ संप्रदायाचं अलौकिक कार्य त्यांनी केलं आणि वयाच्या 99व्या वर्षी तो रामचरणी विलीन झाला. समर्थांनी शहापूरला पहिला मारुती स्थापन करून मठ स्थापन केला. त्याला संध्या मठ असं म्हटलं जायचं, कारण समर्थ तिथे त्रिवार संध्या करायचे. आता सतीबाईंची मनस्थिती पालटली आहे. समर्थ शहापूरला असताना समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय, त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय सतीबाई जेवेना. रामदासांनी त्यांना सांगितलं, असं करू नका, आमची सगळीकडे भ्रमंती चालू असते. पण शेवटी रामदासांना त्यांची दया आली, त्यांची निष्ठा पाहून. म्हणून रामदासांनी त्यांच्या शहापूरच्या वाड्यामध्ये एक चुन्याचा मारुती स्थापन करून दिला आणि सतीबाईंना सांगितलं की ह्याची आरती करा, पूजा करा, याला नैवेद्य दाखवा, मला मिळाल्यासारखंच आहे. समर्थ असे होते मंडळी, अतिशय ममता असलेले, अतिशय प्रेमळ, सर्वांशी गोड बोलणारे, सर्वांना आपलंस करणारे, परंतु कोणामध्येही न अडकणारे. आता सतीबाईंना अनुग्रह दिला, भीमस्वामी त्यांना मिळालेले आहेत. आणि आता समर्थ कृष्णा कोयना परिसरामध्ये फिरत फिरत बहे गोरगा या गावी आलेले आहेत. इथे आल्यानंतर कृष्णा नदीच्या इथे मध्यभागी इथे एक बेट स्थापन झालेला आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा ते अयोध्येला परत जात होते तेव्हा ते या ठिकाणी थांबले होते आणि त्यांनी आपली नित्यनेमाची संध्या आणि सूर्य उपासना इथे केलेली होती प्रभू रामरायांनी. आणि ते ध्यानस्थ बसलेले असताना अचानक त्या कृष्णा नदीला महापूर आला. प्रभू रामचंद्रांना याचा त्रास होईल म्हणून हनुमंताने प्रचंड विराट रूप धारण केलं आणि दोन्ही हातांनी तो महापूर रोखून धरला. म्हणून ते तिथे मध्ये बेट निर्माण झालेला आहे. आणि तिथे
भ्रमंती करत करत कराड या ठिकाणी आलेले आहेत. कराडला आल्यानंतर ते संगमावरती रोज स्नानाला जायचे. असंच एके दिवशी ते संगमावरती स्नानाला गेल्यानंतर रुद्राजीपंत देशपांडे हे सद्गृहस्थ त्यांना भेटायला आले आणि त्यांनी आग्रह करून समर्थांना आपल्या घरी म्हणजे भोजनासाठी बोलावलं. तिथे आल्यानंतर भोजन दीक्षाही झाली, त्यांचं कीर्तनही झालं. त्या घरामध्ये समर्थांनी एक 10-12 वर्षांची बालविधवा पाहिली. तिचं नाव होतं चिमणाबाई. रामदासांनी रुद्राजीपंतांना आणि त्या मुलीला अनुग्रह दिला. मंडळी, ती मुलगी कोण आहे माहितीये का? ती मुलगी म्हणजे समर्थ संप्रदायातल्या अक्का स्वामी. अक्का स्वामींवरती म्हणजे त्यांना अनुग्रह दिल्यानंतर, समर्थ संप्रदायातल्या शिष्या बनवल्यानंतर चाफळला ज्या वेळेला राम मंदिर समर्थांनी स्थापन केलं तेव्हा चाफळचा कारभारी म्हणून त्यांनी अक्का स्वामींची नियुक्ती केलेली आहे. राजकारणामध्ये निष्णात मंडळी कसं दिवाकर स्वामी नजरेसमोर येतात, तसं देवस्थानचा कारभार बघणारी उत्तम व्यक्ती म्हणजे या अक्का स्वामी. समर्थ असेपर्यंत अक्का स्वामींनी चाफळचा कारभार पाहिला. समर्थांच्या पश्चात 40 वर्ष सज्जनगडाचा कारभार पाहिलेला आहे त्यांनी. आणि 1721 मध्ये दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी सज्जनगडावरती देह ठेवलेला आहे. आजही त्यांची तिथे समाधी आहे, मंदिर आहे अक्का स्वामींचं. म्हणजे किती लहान वयामध्ये लहान वय असलेली मुलं शिष्य संप्रदायामध्ये आपल्या आणली आणि त्या शिष्यांनी किती प्रदीर्घ समर्थ संप्रदायाची सेवा केलेली आहे हे लक्षात येतं. कारण भीमस्वामी 99 वर्षापर्यंत जगले, अक्का स्वामी जगलेले आहेत त्या 86 वर्षापर्यंत जगलेले आहेत. आता अक्का स्वामींना अनुग्रह देऊन झालेला आहे. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोल्हापूर मधली घटना. कोल्हापूरला समर्थ वरचेवर यायचे. महालक्ष्मीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं होतं. कोल्हापूरला करवीर क्षेत्र असं सुद्धा म्हणतात, आपल्याला ठाऊकच असेल. ते करवीर क्षेत्र सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र होतं. त्या देवळाच्या बाजूला मोकळं मैदान होतं आणि तिथे ओढ्या असायच्या. समर्थांसारखे जेव्हा संत पुरुष यायचे तेव्हा ते त्या ओढीमध्ये थांबायचे, वस्ती करायचे. रोज समर्थांची कीर्तनं आता कोल्हापूरला व्हायला लागलेली आहेत. त्यांच्या कीर्तनाला अलोट गर्दी लोटायची. समर्थांच्या भाषेत सांगायचं तर नभे तारांगणे तैसे लोक, इतकी लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करायची. आणि कीर्तन संपल्यानंतर आल्या गेल्यांशी चर्चा करत समर्थ कधी कधी रात्रभर सुद्धा जागायचे. कारण त्यांच्या समोर संघटनेचं कार्य होतं. लोकांमध्ये धर्मप्रसाराचं कार्य करायचं आहे, लोकांमध्ये जागृती करायची आहे. समर्थ ज्या ज्या गावाला जात न मंडळी त्या त्या गावामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण व्हायचं. इतकं व्यक्तिमत्व त्यांचं भारलं जाणारं होतं, भारग्रस्त होतं. त्यांची वाणी मधुर होती, मंजूर होती, पण घनगंभीर होती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना चुंबकीय आकर्षण असल्यासारखं लोकांना त्यांचे विचार इतके झपाट्याने पटायचे की अनेक शिष्य वर्ग त्यांचा झपाट्याने वाढायला लागलेला आहे. कोल्हापूरलाच त्यांच्या शिष्य वर्गामध्ये एका अत्यंत मौलिक शिष्याची भर पडलेली आहे. कोल्हापूरला त्यांचं कीर्तन ऐकायला, त्यांचं दर्शन घ्यायला पाराजीपंत गोसावी नावाचे गृहस्थ यायचे. आणि त्यांनी भरपूर वेळेला समर्थांना आग्रह केला की आमच्या घरी तुम्ही भोजनासाठी या. त्यांचा शुद्ध भाव पाहून समर्थ त्यांच्या घरी गेले. समर्थ ज्या वेळेला भ्रमंती करायचे ना, सगळीकडे फिरायचे, त्यावेळेला ते उघड्या डोळ्यांनी फिरायचे. उघड्या डोळ्यांनी म्हणजे कसं, जे
सहवासामध्ये स्त्री पुरुष येतील, त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करायचे, त्यांच्यातले गुण अवगुण जे आहेत ते फेरायचे आणि मोत्याच्या माळेमध्ये एक एक मोती जसा गुंफला जावा तसा अतिशय गुणी शिष्य आपल्या शिष्य संप्रदायामध्ये ते ओवत होते. पाराजी पंतांकडे गेल्यानंतर सुद्धा असंच घडलं. तिथे त्यांना 2 मुलं दिसली, एक अंबाजी आणि एक दत्तात्रेय. दोन्ही मुलं अतिशय हुशार, तरतरी, चपळ दिसत होती. पण त्याच्यापैकी जो अंबाजी आहे ना तो त्यांना जास्त भावला, कारण त्यांनी काढलेली सुबक रांगोळी, अतिशय नीटनेटकेपणाने त्यांनी जो झाडू मारला, जी स्वच्छता केली, रांगोळी काढली, पानं घेतली आणि सोहळ्यामध्ये त्यांनी जे सांड लवण न करता जे वाढप केलं, बघा किती सूक्ष्म निरीक्षण आहे. 10-11 वर्षांचा मुलगा पंक्तीमध्ये वाढप करतोय न सांडता सोहळ्यामध्ये. आपण सुद्धा कधी कधी वाढप करताना आपल्याकडनं सुद्धा सांडलं जातं. म्हणजे इतक्या सूक्ष्म पातळीवर मी ते अवलोकन करताय समर्थ. आणि त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता सुद्धा त्याच्या वागण्या बोलण्यातनं प्रगट होते. भोजन प्रसाद झाला आणि नंतर पाराजी पंतांनी आता दक्षिणा द्यायची म्हणून त्यांना वस्त्र, पैसे दक्षिणा म्हणून द्यायला सुरुवात केली. रामदास यांनी त्यांना थांबवलं. रामदास म्हणाले, मला ही दक्षिणा नको. पाराजी पंत मुस्कळत पडले. ते म्हणाले, महाराज, आमच्याकडे जे काही आहे ते तुमच्या समोर आहे, तुम्हाला काय हवं ते सांगा. रामदासांनी सांगितलं, मला दक्षिणेमध्ये हा अंबाजी हवा आहे. पाराजी पंत म्हणाले, अहो तो माझा मुलगा नाहीये, तो माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हा अंबाजी मोठा आणि हा दत्तात्रेय धाकटा. माझी बहीण जर का म्हणत असेल तर तुम्ही खुशाल दोन्ही मुलांना घेऊन जा. मग आता ती बहीण पुढे आलेली आहे, म्हणजे त्या 2 मुलांची माता. तिने विचार केला, जणू काही स्त्रींनीच आपल्याला ही आज्ञा केलेली आहे. समर्थांच्या जवळ जर का आपल्या 2 मुलांना पाठवलं तर त्यांच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे. आणि म्हणून ती माता पुढे येऊन म्हणते, ती असं म्हणते की ही मुलं माझी नाही आहेत, कोल्हापूरच्या अंबाबाईचीच आहेत. बघा काय मोठं मन असेल. ही अंबाबाईचीच मुलं आहेत आणि ह्यांचे वडील 7-8 वर्षापूर्वी जे तीर्थयात्रेला निघून गेले ते अजून परतच आलेले नाहीयेत. सासरी मला कोणाचाही आधार मिळाला नाही, म्हणून शेवटी मी भावाच्या आश्रयाला आले. मला जसं जमेल तसं मी माझ्या मुलांना वाढवलेलं आहे. आजपासून ही दोन्ही मुलं मी तुमच्या जोडीत घातली. काय त्या आईचं नारिष्ट असेल बघा. समर्थांनी दोन्ही मुलांचा स्वीकार केला. तो जो दत्तात्रेय आहे त्याला शिरगावचा मठपती नंतर केलेला आहे. तो गृहस्थाश्रमी झाला आणि त्याने मातेची सेवा केली. पण हा अंबाजी मात्र कायम समर्थांबरोबर राहिलेला आहे, समर्थांची सावली बनून. ज्या वेळेला मसूरला रामनवमीचा उत्सव सुरू होता आणि त्याला ती फांदी तोडायला समर्थांनी सांगितलेलं होतं आणि फांदी तोडता तोडता तो विहिरीत पडलेला होता. तो जो आहे ना तोच हा अंबाजी बरं का, की नंतर तो कल्याण म्हणून प्रसिद्ध झाला. विहिरीतनं त्यांनी समर्थांना उत्तर दिलं की कल्याण आहे माझं, मी सुखरूप आहे या विहिरीमध्ये. म्हणून वरती आल्यानंतर त्याचं नाव बदललं गेलं आणि कल्याण स्वामी हे नाव त्यांचं झालेलं आहे. म्हणजे प्रभू रामरायांचा सेवक कसा हनुमान, तसा समर्थांचा सेवक कल्याण स्वामी. कल्याण स्वामी म्हणजे समर्थांचा बहिष्कर प्राण. कल्याण स्वामींचं 1-2 गोष्टी आपल्याला समर्थ शिष्यांच्या जेव्हा आपण गोष्टी बघणार आहोत पुढच्या भागांमध्ये तेव्हा आपण सविस्तर बघूया. पण इथे एकच मुद्दा सांगते, कल्याण स्वामींचं महत्वाचं कार्य कोणतं? महत्वाचं कार्य असं की त्यांनी समर्थांचं काव्य लिहून काढलेलं आहे. तेच लेखनिक होते बऱ्याच वेळेला समर्थांच्या काव्याचं लेखन करण्यासाठी. मग ते मनाचे श्लोक असू दे नाहीतर शिवथर घळीमध्ये लिहिलेला दासबोध असू दे. आजही शिवथर घळीमध्ये गेला तर त्या गुहेमध्ये बघा किती छान तो देखावा उभा केलेला आहे. असा हा कल्याण स्वामी.
तुळशीबाई मिळाल्या, भीमस्वामी मिळालेले आहेत, त्याच्यानंतर अंबाजी दत्तात्रय मिळालेले आहेत, अक्का स्वामी सुद्धा मिळालेल्या आहेत. आणि आता महत्वाच्या व्यक्तीच्या कथानकाकडे आपण मंडळी वळणार आहोत. ती व्यक्ती कोणती आहे ते आपण आता बघूया. मिरजला आता समर्थ आलेले आहेत, कोल्हापूरवरून मिरजला आलेले आहेत. मिरजच्या किल्ल्यामध्ये समर्थांची कीर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे. मिरजला अनमोल माणिक समर्थांना मिळालं, ते म्हणजे समर्थ संप्रदायातल्या प्रसिद्ध शिष्या वेणाबाई. या वेणाबाई कोण होत्या? वेणाबाईंचं सासर मिरजेला होतं, माहेर कोल्हापूरला होतं. गोपजीपंत देशपांडे आणि राधिकाबाई यांची ती मुलगी. त्यांच्या घरामध्ये संस्कार अतिशय पवित्र होते. वेणा 6 वर्षाची असताना मिरजेच्या देशपांड्यांच्या मुलाशी तिचं लग्न झालं, वय वर्ष 6. परंतु थोड्याच दिवसामध्ये तिचा 11 वर्षांचा पती कृष्णा नदीमध्ये पोहत असताना अचानक डोळ्यात सापडून बुडून मरण पावला. 6 वर्षाची वेणा विधवा झाली. पण वडिलांनी तिला लिहायला आणि वाचायला शिकवलं. वेणा कधी मिरजेला आपल्या सासू सासऱ्यांबरोबर राहायची, तर कधी कोल्हापूरला आपल्या आईवडिलांबरोबर राहायची. तिचे सासू सासरे मिरजेला राहायचे, ते दोघंही पारमार्थिक वृत्तीचे आहेत. इतकंच नाही मंडळी, त्यांना नाथांचा अनुग्रह सुद्धा प्राप्त झालेला होता. एकनाथी भागवताचं हस्तलिखित त्या घरामध्ये होतं. आणि जशी वेणा लिहा वाचायला लागली, तेव्हापासून ती रोज एकनाथी भागवत वाचायला लागली. सासू सासरे आणि आई वडील पारमार्थिक वृत्तीचे असल्यामुळे आणि चांगल्या विचारांचे असल्यामुळे वेणाबाईंना कोणता त्रास झालेला नाहीये, जो विधवेला सहन करावा लागतो तो. त्या बाबतीत तिची पुण्याई थोड होती. तिचा दिवसाचा सगळा वेळ जपध्यानामध्ये आणि वाचनामध्ये जायचा. एकच उणीव तिच्या आयुष्यात होती, सद्गुरु प्राप्तीची. एक दिवस समर्थ भिक्षा मागण्यासाठी वेणाबाईंच्या वाड्यात आले आणि योगायोगाने वेणाबाई त्यावेळेला मिरजेला आपल्या सासरीच होत्या. मिरजेला सासरी असल्यानंतर दररोज देवपूजेची फुलं वेचणं हे वेणाबाईंचंच काम असायचं. त्या दिवशी सुद्धा त्या फुलं वेचत असताना समर्थ त्या वाड्यामध्ये प्रवेश करतात आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून मधुर स्वरामध्ये ते विचारतात, तुंबाभर दूध मिळेल का? त्यांची ती मंजूर वाणी आणि त्यांचं तेजस्वी रूप पाहून वेणाबाई विस्मित होतात आणि त्या स्वतः काही उत्तर देण्याच्या आत स्वयंपाक खोलीतनं सासूबाईंचा आवाज होता. सासूबाई म्हणतात, आज शनिवार आहे, आज दुधाची भिक्षा मिळणार नाही, आम्हाला हनुमंताच्या नैवेद्यासाठी ती हवी आहे. समर्थ कडक त्या पावली मागे वळतात आणि त्या वाड्याच्या बाहेर जातात. पण ज्या वेळेला समर्थांची पाठमोरी आकृती वेणाबाई पाहत असते, तेव्हा तिला मारुती बघितल्याचा भास होतो. तिला असं वाटतं की या तेजस्वी पुरुषाच्या मागे शेपूट आहे. ती धावत धावत सासूबाईंना घरामध्ये जाऊन सांगते, अहो ते मारुती रायाचेच मला अवतार वाटले. सासूबाईंना सुद्धा वाटलं, अरे रे आपण कोणाला परत पाठवलं. त्या म्हणाला, जा बघ कोपऱ्यापर्यंत जाऊन बघ, असतील तर माघारी आण, आपण दूध घेऊया. पण मारुततुल्य वेगाने समर्थ निघून गेलेले होते. वेणाबाईच्या मनामध्ये कालवाकालव झालेली आहे, कारण ती तेजस्वी मूर्ती पाहिल्यानंतर तिच्या मनाला लगेच जाणवलं की ज्या सद्गुरूंच्या शोधामध्ये आपण होतो ते सद्गुरू म्हणजे हेच. परमार्थ क्षेत्रामध्ये बघा, गुरु आणि शिष्याची जर का भेट घडून यायची असेल ना, तर त्यांचे अंतरंगी जी स्पंदन एकमेकांना जाणवतात, आपल्याला नाही ती समजत.
बघायचं तर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद. विवेकानंद देव कुठे अशा साशंकतेने जरी परमहंसांना भेटलेले, पण परमहंसांना तेव्हा लगेच कळलेले, अरे आला माझा जो आहे शिष्य तो आलेला आहे. माझा जो यायचा होता शिष्य ज्याची मी वाट बघतो आहे तो आलेला आहे. तसंच आता इथे त्या शिष्याला जाणवलं की येस, माझे जे सद्गुरू आहे ते माझ्या समोर आलेले होते. दुसऱ्या दिवशी 12 वाजता समर्थ परत भिक्षा मागण्यासाठी जातात त्या वाड्यामध्ये. त्यावेळेला वेणाबाई तुळशी वृंदावनाजवळ बसून एकनाथी भागवत वाचत आहे. समर्थ त्यावेळेला श्लोक म्हणतात, सदा सर्वदा योग तुझा घडावा. हा सगळा श्लोक ते म्हणतात आणि ओ भवती भिक्षां देईचा गजर करतात. त्यांचा आवाज स्वयंपाकघरात असलेल्या सासूबाई ओळखतात आणि सासूबाई म्हणतात, थांबा जरा, निघून नका जाऊ, मी भिक्षा घेऊन येते. आता समर्थ आपला मोहरा त्या वेणाबाईंकडे वळवतात. वेणाबाई वाचन करण्यामध्ये मग्न झालेल्या आहेत. समर्थ त्यांच्या जवळ जातात आणि विचारतात, बाळ तू काय वाचतेस? समर्थांच्या चरणाकडे नजर ठेवून वेणाबाई उत्तर देतात, भागवत वाचते आहे. समर्थ म्हणतात, तुला याच्यातला अर्थ कळतो आहे का? कारण अर्थांतर कळल्याशिवाय वाचन करायचं नाही. हा तर समर्थांचा दंडक आहे. उद्या आपण त्यांच्या शिष्य संप्रदायाची जी लक्षणं पाहणार आहोत त्याच्यामध्ये ते आहे. आणि म्हणून त्यांनी तिला तो प्रश्न विचारलेला आहे. ती खरोखर उत्तर देते, महाराज, मनाच्या आकाशामध्ये, बघा काय उपमा वापरून त्यांनी लिहिलेलं आहे, मनाच्या आकाशामध्ये तारारूपी शंका उगवतात आणि मावळतात. मी काय करू? म्हणजे त्याची उत्तरच नाही मिळत. समर्थ म्हणतात, ठीक आहे, तू मला विचार. आणि वेणाबाई तिथल्या तिथे त्यांना अनेक प्रश्न विचारतात. रामदास सुद्धा तिथल्या तिथे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. 25 प्रश्नोत्तरी नावाचा अभंग हा लिहून ठेवलेला आहे बरं का. म्हणजे कुठली काल्पनिक कथा नाहीये, ऐतिहासिक दस्तऐवज आहे. हा अभंग लिहून ठेवलेला आहे. वेणाबाईंनी 10 कडव्यामध्ये समर्थांना प्रश्न विचारलेले आहेत आणि पुढच्या 11 कडव्यामध्ये समर्थांनी त्याची उत्तरं सुद्धा लागलीच दिलेली आहेत. ते प्रश्न बघितल्यानंतर श्रोते हो, आपल्या हे लक्षात येतं की वेणाबाईंचा अधिकार, अध्यात्मातला अधिकार प्रचंड मोठा आहे. आणि त्यांचा संवाद भिक्षा घेऊन आलेल्या सासूबाई बघतायत, नवलाईने आनंदाने त्या बघतायत की काहीतरी आध्यात्मिक चर्चा चाललेली आहे. आणि आता त्यांच्या कीर्तनाला तिचे सासू सासरे आणि वेणाबाई जायला लागलेले आहेत रोज. वेणाबाईंना त्यांनी अनुग्रह दिलेला आहे. काही दिवसानंतर मिरजेहून समर्थ परत कोल्हापूरला जातात. कोल्हापूरला त्यांची कीर्तनं व्हायला लागतात. वेणाबाईंना जसं कळतं की कोल्हापूरला समर्थांची कीर्तनं चालू आहेत, ती कोल्हापूरला जाते आपल्या माहेरी, कारण समर्थांची कीर्तनं ऐकायला मिळतील. आणि दररोज संध्याकाळी ती कीर्तन ऐकायला त्या अंबाबाईच्या देवळामध्ये जायला लागते. आता इथे बघा समाज आता वेणाबाईंच्या या गोष्टीकडे कसा बघतोय. समाजातला काही वर्ग म्हणतो की विधवा आहे, रोज उठून त्या देवळामध्ये कीर्तन ऐकलं करण्याची गरज काय. पण वेणाबाई मात्र स्थितप्रज्ञ आहे. त्या काही कोणाचं बोलणं अंगाला लावून देत नाही. त्यांना माहितीये मला कसा आता परमार्थ करायचा आहे. दुसरा एक वर्ग होता, त्यांना कौतुक वाटायचं, अरे इतक्या लहान वयामध्ये एकदा इतक्या लहान वयामध्ये तिला भगवत भक्तीचं गमक उमगलं आहे, म्हणून तिचं कौतुक करायचे. पण त्या कौतुकाने सुद्धा ती हुरळून जात नाही. आता एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी तिचं जे सत्व आहे ते लोकनिंदेच्या मुशीतून बाहेर पडणार होतं. एक दिवस असं घडतं की संध्याकाळी ती कीर्तनासाठी जाते. त्या दिवशी रामदासांनी निवेचं आख्यान
व्याख्यान लावलेलं असतं. कीर्तन बराच वेळ चालतं, असंख्य प्रेक्षक तिथे बसलेले असतात कीर्तन ऐकायला. जवळजवळ मध्यरात्री कीर्तन संपतं आणि त्याच्यानंतर उपस्थित असलेले श्रोते समर्थांना शंका विचारण्यासाठी थांबतात. वेणाबाई सुद्धा थांबतात आणि त्या चर्चा करता करता पहाट कधी होते हे कळतच नाही. पहाटे अंबाबाईच्या देवळामध्ये आरती आहे. पहाटे 5 वाजता ती आरती आहे. मग आता समर्थ वेणाबाईला म्हणतात, तुम्ही इतका वेळ थांबलाच आहात तर आरती करूनच जा. वेणाबाई म्हणतात ठीक आहे. आरती करून अतिशय प्रसन्न मनस्थितीमध्ये त्या आपल्या घराच्या दिशेने चालायला लागतात. आपल्या वाड्याच्या आतमध्ये पाऊल टाकताच त्यांना जाणवतं काहीतरी वेगळंच वातावरण चालू आहे. वाड्यातले शेजारी पाजारी येऊन जमा झालेले आहेत. आपले आई वडील सुद्धा चिंताक्रांत मुद्रेने बसलेले आहेत. तिला बघितल्यानंतर एक शेजारी उत्सितपणे म्हणतो तिच्या आई वडिलांना, बघा आई, इतके दिवस फक्त संध्याकाळीच कीर्तनाला जात होती, आता त्या बुवांच्या घरी राहायला सुद्धा लागली. हे ऐकल्यानंतर वेणाबाईला प्रचंड संताप येतो. ती म्हणते इथे माझ्या सद्गुरूंना बोल लागतो आहे, समर्थांना बोल लागतो आहे. ती म्हणाली की शबरीचं जसं प्रभू रामावरती प्रेम होतं, मीरेने जशी कृष्ण भक्ती केली तसं माझं समर्थांवरती प्रेम आहे. समर्थ माझ्यासाठी सद्गुरू आहे. हे ऐकल्यानंतर सुद्धा उपस्थितांचे डोळे उघडत नाही. त्याच्यापैकी एक जण म्हणतो, जर का तू हे उदाहरण देतेस तर मीरेने जसा कृष्णासाठी विषाचा प्यायला प्यायला तसं तू पण पिऊन दाखव. ती म्हणाली ठीक आहे, माझी तयारी आहे. शब्दाने शब्द वाढत गेला आणि खरोखरच सर्व उपस्थित लोकांच्या देखत तिने विषाचा प्याला प्यायला आणि ती ध्यानस्थ बसली. तिच्या देहधर्मातील जो अंतरात्मा आहे तो राम नामाचा जो जप आहे तो अखंडपणे करायला लागलेला आहे. उपस्थित बघताय, अरे आत्ता काहीतरी परिणाम होईल, मग काहीतरी परिणाम होईल, काही नाही. उलट तिची मुद्रा अधिक तेजस्वी दिसायला लागलेली आहे. राम नामानी आणि सद्गुरूचा हात असेल तर आपण कसे वाचतो याचं हे प्रत्यंतर आहे. उलट उपस्थितांची तोंड आता काळवंडी गेलेली आहे आणि तेवढ्या त्यांना कळलं, उपस्थित आता खजील झाले. त्यांना कळलं आपण नको तो संशय घेतला, नको त्या व्यक्तीवरती घेतला, नको त्या व्यक्तीच्या बाबतीत घेतला. तेवढ्यात समर्थांची स्वारी भिक्षा मागायला आलेली आहे. ओम भवती भिक्षांते असं ते म्हणतात. आणि त्यांची जी आई आहे राधिकाबाई, ती भिक्षा आणण्यासाठी आत जायला लागते. समर्थ म्हणतात, मला आज जी भिक्षा हवी आहे ती घराच्या आतमध्ये नाहीये, इथेच आहे. वेणाबाईंना कळतं समर्थांना काय म्हणायचंय ते, पण आईला उमगलेलं नाहीये. समर्थ म्हणतात, आज मी भिक्षेमध्ये वेणालाच घेऊन जाणार आहे. तिने तिची सत्व परीक्षा दिलेली आहे. आता वेणा हा वाडा सोडून जाणार म्हटल्यानंतर सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना खूप दुःख व्हायला लागतं. ते तिच्या पाया पडायला लागतात, समर्थांच्या पाया पडून क्षमा याचना करायला लागतात. आणि राधिकाबाई त्या दिवशी वेणाला समर्थांच्या जोडीमध्ये देतात. या ज्या वेणाबाई आहेत त्या काही काळ चाफळच्या मंदिरामध्ये राहिलेल्या आहेत आणि नंतर मिरजेला मठ स्थापन केल्यानंतर मिरजेचा मठापती सुद्धा त्या वेणाबाईंना समर्थांनी केलेलं आहे. वेणाबाई या उत्तम प्रकारे कीर्तन करायच्या. त्यांनी स्वतःच्या रसाळ कीर्तनाने कोणाची मने जिंकली होती माहिती मंडळी? गागा भट्ट आणि वामन पंडित. गागा भट्टांचा संदर्भ तुमच्या लक्षात येईल. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणारे प्रमुख ते पंडित होते. त्यांची मन सुद्धा तिने जिंकलेली आहे. उत्तम लेखन त्या करायच्या आणि 1678 मध्ये चैत्र वद्य चतुर्दशीला त्यांनी सद्गुरूंच्या चरणी आपला देह ठेवला. देह ठेवताना प्रभू रामांचं स्तवन त्या गात होत्या.
बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, शरण विवेणा आत्मा रामा, शरण विवेणा आत्मा रामा, पावली वेणा पूर्ण विराम, पावली वेणा पूर्ण विराम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा. आता मला इथे एक मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे त्यावेळेचा जो काळ आहे तो काळ स्त्रियांच्या बाबतीत कसा होता हे आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये मात्र समर्थांनी काय घडवून आणलेले बघा. त्यावेळेला विधवेचं जीवन म्हणजे गोठ्यातल्या गायीपेक्षा सुद्धा भयंकर असायचं. पण अक्कास्वामी आणि लेणाबाईंच्या घरची माणसं चांगली असल्यामुळे त्यांना तितक्या प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागलेलं नाहीये. पण तरी सुद्धा विधवेचं विधवा म्हणजे समाजातली एक अडगळच मानली जायची. साक्षरतेचं प्रमाण अत्यल्प होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही स्त्री विधवा झाली म्हणजे तिचं गतजन्माचं काहीतरी पाप आहे असं सांगितलं जायचं. त्या काळामध्ये अशी विचारसरणी समाजाची असताना समर्थांनी अक्कास्वामींना चाफळचा कारभारी म्हणून नेमलेला आहे आणि मिरजेचा मठाधिपती म्हणून वेणास्वामींची निवड केलेली आहे. म्हणजे ते किती पुढारलेले होते बघा. त्यांची ही मूल क्रांतीच आहे, त्यावेळची सामाजिक क्रांतीच आपण या ठिकाणी ती बघू शकतो किंवा मानू शकतो. अशी सगळी नररत्न समर्थांनी आपल्या संप्रदायामध्ये ओवायला आता सुरुवात केलेली आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण त्यांचा समर्थ संप्रदाय बघणार आहे. सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे चाफळचा रामनवमी उत्सव. काय त्याचं वर्णन आहे, कसं ते मंदिर स्थापन झालं इथपासून त्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत मंडळी. आणि कालपासून आपण ठरवल्यानुसार आता आपण समर्थांच्या मनाच्या एका श्लोकाचा थोडासा अर्थ समजावून घेणार आहोत. काल आपण पहिले 2 श्लोक समर्थांचे पाहिले. आज आपण त्यांचा तिसरा श्लोक जो आहे तो पाहणार आहोत. काय आहे तो तिसरा श्लोक? तुम्हाला सुद्धा येत असेल तर माझ्याबरोबर म्हटलं तरी चालणार आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. बघा, या पहिल्या चरणामध्ये समर्थांनी प्रभाते मनी राम चिंतित जावा असं म्हटलेलं आहे. प्रभात या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. प्रभात या शब्दाचे इथे आपल्याला 2 अर्थ समजावून घ्यायचे. पहिला अर्थ म्हणजे प्रभात म्हणजे सकाळची वेळ. साधारणतः सूर्योदयाच्या आधीच्या ज्या काही 2-3 घटका आहेत त्या घटका म्हणजे प्रभात समय. ती वेळ आपल्या आयुर्वेदाने सुद्धा अतिशय उत्तम वेळ मानलेली आहे. त्या वेळामध्ये उठून मुखमार्जन केल्यानंतर आपलं शरीर स्वच्छ हलकं होतं, मनाला प्रसन्न वाटतं आणि अशा वेळेला जर का आपण रामाचं चिंतन केलं तर दिवसभर त्या लहरी आपल्या शरीराभोवती वावरत राहतात. थोडक्यात सांगायचं तर रामचिंतनाची प्रतिबंधक लस सकाळच्या वेळी आपण टोचून घेतली तर दिवसभराचे कितीही प्रतिकूल प्रसंग येवोत भवरोग आपल्याला होणार नाही. ती चिंतनाची वेळ पहाटेच्या समयीची चांगली असते. असं म्हटलं जातं की पहाटेच्या समयी देवता फिरत असतात आणि तथास्तु म्हणत असतात. अशा वेळेला जर का आपण झोपलेले असू तर देवता तथास्तु म्हणतात, आपलं नशीब सुद्धा झोपून जातं. पण आजची जी जीवनशैली आहे ती कशी आहे मंडळी? बहुतेक घरांमध्ये रात्री उशिरापर्यंत मालिका बघणं, सिनेमा बघणं हे सगळं यथेच्छ चालू असतं मुलांना बरोबरीला घेऊन. त्याच्यामुळे मुलांना उशिरा झोप मिळते, सकाळची शाळा असते, मग त्या शाळेमध्ये गेल्यानंतर अभ्यास कसा सुचणार?
कारण मन आणि मेंदू शांतच नाही झोपलेलं. म्हणून प्रभात समयी उठणं ही चांगली सवय आहे असं समर्थांना सांगायचंय. रामाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? रामाच्या गुणांचं चिंतन करायचं. माझा राम किती मर्यादशील होता, माझा राम किती पराक्रमी होता, माझा राम कसा पितृवचनाचं पालन करणारा होता, माझा राम कसा एकपत्नी व्रत होता, असं जर का आपण चिंतन केलं तर आपल्या मनाला उभारी निश्चितच मिळेल. आणि नंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? पुढे वैखरी राम आधी वदावा. रामाचं चिंतन झाल्यानंतर वैखरीनी तोंडाने तुम्ही राम नामाचा जप करा. मंडळी, आपल्याला आठवत असेल पूर्वीच्या काळी आपल्याकडे ही पद्धत होती. आता फक्त कधीतरी नाटका सिनेमामध्ये असं वातावरण, खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कसं वातावरण असायचं? पूर्वीच्या काळी पहाटे घराघरांमधनं भूपाळ्या गायल्या जायच्या, स्तोत्र म्हटली जायची पहाटे पहाटे. त्याचं कारण तेच होतं. पण आता मात्र आत्ताच्या समाजाला हे शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण समाजाला याचं महत्त्व कळेल असंच झालेलं आहे की सकाळी उठल्यानंतर रामनाम, देवाचं नाव का घ्यायचं, की जेणेकरून आपलं शरीर, मन आणि बुद्धी संतुलित राहील. त्याच्यावरती दिवसभरामध्ये इतर कोणतेही आघात झाले तरी सुद्धा ते मन ढासळणार नाही. कारण सध्याची जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे असंख्य नानाविध रोग माणसांना लागत आहेत. त्याच्यापासून सुटका करायची असेल तर खरोखर पहाटेच्या प्रहरी रामचिंतन आणि रामनाम घेण्याची गरज आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? सदाचार हा थोडं सांडू नयेतो. सदाचार म्हणजे काय मंडळी? सत आचार. जो चांगला आचार आहे तो आपण निर्माण केला पाहिजे आणि तसं आपण वागलं पाहिजे. सत आचार म्हणजे काय? आता रामदासांनी जे मनाचे श्लोक लिहिले त्याच्यामुळे आपलं मन कणखर होतं. आपल्या आजला ते मन सांभाळतं. त्याच्यानंतर वर्तमान काळामधल्या ज्या कटकटी आहेत त्यांना तोंड देण्याची ताकद देतं. आपल्यातल्या ज्या मर्यादा आहेत त्यांची जाणीव आपल्याला करून देतं. असं सुजाण मन रामदासांनी मनाच्या श्लोकांमधून तयार केलं. आणि असं तयार झालेलं मन सत विचारांनी, आचारांनी व्यापलं असेल तर सांगा आपलं जीवन कुठल्या कुठे यशस्वी नक्कीच होऊ शकतं. आणि म्हणून ते म्हणतात सदाचार हा थोर सांडू नये. सांडणं, मी मागे पण एकदा उल्लेख केलेला होता, जी गोष्ट सांडते ती परत गोळा करता येत नाही. म्हणून समर्थांनी काळजीपूर्वक सांगितलंय सदाचार सांडायचा नाही आहे. आणि जनी तोची तो मानवी धन्य होतो. या सगळ्या मार्गावरनं पाऊल ठेवून जो चालणार आहे तो मानव धन्यच होणार आहे. त्याचं स्वतःचं आयुष्य तर धन्य धन्य होईलच, पण समाजापुढे त्याचा आदर्श निर्माण होऊन सामाजिक जे जीवन आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी मदत होईल, की आज त्याची नितांत गरज आपल्याला जाणवते. हे सगळं मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला दडलेलं आहे. फक्त त्याचा अर्थ आकळून घेण्याची गरज आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा श्लोक म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा त्रिवेणी संगम. कसा? विचार, रामचिंतन, रामाचा विचार. उच्चार, वैखरीतनं रामनामाचा उच्चार. आणि सदाचार म्हणजे आपला आचार. किती तरी गुंतलंय बघा. आपण नुसतं वरवर म्हणतो आणि बाजूला होतो त्या श्लोकांपासून, पण एकावर एक अवलंबून असलेल्या या क्रिया सांगितल्या आहेत. अशा क्रिया जर का माणसाने केल्या तो खरोखरच आपलं जीवनमान सुधारेल. म्हणून मनाच्या श्लोकांचा आधार घेतला पाहिजे. आज आपण या मनाच्या श्लोकामधल्या तिसऱ्या श्लोकाचं थोडंसं चिंतन केलेलं आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण मी मगाशी म्हटलं तसं समर्थ संप्रदाय, चाफळचा रामनवमी उत्सव आणि समर्थ विचारांचा अजून थोडासा परामर्श घेणार आहोत. पण आता
रामदासांची आरती होईल आणि रामदासांनी श्रीरामाला जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि मग आजच्या या प्रवचनाचा अल्पविराम होणार आहे.